आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. इचलकरंजीत 4 किलो 150 ग्रॅम गांजासह 2,24,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई. इचलकरंजी शहरात गांजा विक्री करणाऱ्या 2 इसमांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी धडक कारवाई करत 4 किलो 150 ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असे एकूण 2,24,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं असून पुढील तपासासाठी त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथके तयार करून माहिती संकलन सुरू केले. दरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की इचलकरंजी येथील नदीवेस परिसरातील जॅकवेलजवळ 2 इसम ॲक्सिस मोपेडवरून गांजा विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख, नियंत्रण कक्ष कोल्हापूर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून 2 मे 2026 रोजी छापा टाकला. या कारवाईत आरोपी 1 सारंग खंडू भोसले वय वर्ष 21 राहणार मिरज आणि 2 अभय दिगंबर धुमाळ वय वर्ष 21 राहणार इचलकरंजी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 4 किलो 150 ग्रॅम गांजा, ॲक्सिस मोपेड, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 2,24,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जप्त मुद्देमाल पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रियेनंतर हस्तगत करून आरोपींसह पुढील कारवाईसाठी मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण जप्त मुद्देमाल पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रियेनंतर हस्तगत करून आरोपींसह पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, सत्यजित तानुगडे, विशाल चौगले, अरुण धनगर, सागर चौगले यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे.